नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर ताईंनो, इथं पहा, आता शेतातला मी तुम्हाला 2-3 दिवस झाले सारखे व्हिडिओ दाखवते. तर माझे शेतातले जे काही व्हिडिओ आहेत ते 2-3-4 दिवस काम केलेलं असतं. पण हे आत्ता काय झालं ना, मी सलग 5-6 दिवस काम केलं आणि तेच तुमच्याशी शेअर केलं. तर असं नाही की मी पहिलं काम नाही केलेलं, पण भरपूर दिवसापूर्वी मी पण शेतात खूप काम केलेलं आहे. आणि आता जे काही मी सध्या सिटीकडे राहते मुलांसाठी शाळेमुळं, तर आता काय होतं, माणूस दिवस बदलले की माणूस बदलतो, माणूस बदलला की दिवस बदलते. तसं काही माझ्यासोबत घडलं. मी 8 दिवस शेतात काम केलं तर 15 दिवस महिनाभर शिटीने आराम करते. पण जे काही शेतकरी आहेत तर त्यांना दररोज सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत हेच कामं आहेत. सकाळी उठायचं, आवरायचं आणि शेतात यायचं. आता सध्या सध्या काय झालंय, सोशल मीडियाचा खूप वापर करतायत. मग मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही जे काही शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहतात, भले मी त्यात नाही, पण प्रत्येक शेतकऱ्याचे जे काही व्हिडिओ पाहतात, त्याला का बरं तुम्ही व्हायरल करू शकत नाही? आपण जर ठरवलं, तर आपण आता सध्या जे काही जगतोय, ते शेतकऱ्यामुळेच जगतोय. तुम्ही त्यांचेसुद्धा व्हिडिओ थोडेफार व्हायरल केले, तर आज जो काही मालाला भाव आहे, कष्ट करूनसुद्धा त्या मालाला भाव नाही आहे. तर आपण जर ठरवलं तर शेतकऱ्याच्या मालाला भावसुद्धा येऊ शकता. आपण जर त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले तर त्यांच्या पिकाला नक्कीच भाव येईल आणि आज शेतकरी राजा माणूस होऊ शकतो. आपण जर ठरवलं तर 101% तो राज करू शकतो. तर ताईंनो, इथं पहा, आम्ही सुद्धा कधी एवढी जीव लावून शेती केलेली नाही आहे. पण आता जे काही करतो तर मन लावून करतो. सिटीला राहायचं म्हणजे सोपं नाही. आम्ही दोघांचे बी छोटे-छोटे व्यवसाय आहेत. आम्हाला काही ड्युटी नाही आहे म्हणून सिटीला राहणं सोपं नसतं. पण चला, एक जोडधंदा म्हणून शेतीसुद्धा आम्ही पहिल्यापासूनच करतो. पण आता सध्या बागायती करण्याचं ठरवलं, तर दोघंसुद्धा मनातून श्रद्धेने आम्ही कष्ट करत आहोत आणि ह्याच कष्टाला पुढच्या ह्या वर्षीपर्यंत यश येईल असं तर मला वाटतं. तरी हे कोणत्या व्हिडिओमुळं केलेलं नाही, तर हा मनातून व पीक कष्ट करूनच